लोकसभेसाठी भाजप सध्या सर्व शक्तीनिशी कामाला लागली आहे। कोणालाही नाराज न करता मार्ग काढणं मुश्किल, त्यामुळेच भाजपनं एक मास्टर प्लान तयार केलाय। पाहूयात। लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान। भाजपचे आमदारच होणार खासदार। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार प्लॅनिंग सुरू केलंय। महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45चं टार्गेट आहे। त्यासाठीचा मास्टर प्लॅन देखील भाजपने केल्याचं समजतंय। त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रातले अनेक आमदारच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्गातून रवींद्र चव्हाण, कोल्हापुरातून चंद्रकांत पाटील, रावेरमधून गिरीश महाजन, संभाजीनगरमधून अतुल सावे, अहमदनगरमधून राधाकृष्ण विखे पाटील आणि सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभेसाठी सुरक्षित मतदारसंघ हेरून तिथल्या आमदारांना खासदारकीची उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे। भाजप नेते नितेश राणे यांनीही भाजपच्या प्लॅनसाठी नेते तयार असल्याचे संकेत दिले आहेत। भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता असतो ना, तो नेहमी बॅग भरून तयार असतो। दिल्लीत लोकसभा लढायची आहे, विधानसभा लढवायची आहे, जिल्हा परिषद लढवायची आहे की सरपंच पद लढवायचं आहे, आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात। जी जबाबदारी आम्हाला पक्ष देईल, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बॅग भरून तिथे जाऊन उभं राहणार आणि निवडणूक लढवणार। एकीकडे भाजपच्या आमदारांनाच खासदारकीची संधी मिळण्याची चर्चा सुरू असताना अनेक विद्यमान खासदारांबाबत धक्कातंत्र अवलंबलं जाणार असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अर्धा डझन विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे। त्यांच्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना तिकीट मिळेल। भाजपच्या नव्या मॉडेलनुसार राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं जाणार आहे। मंत्रिमंडळातले काही मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावा घेण्यात येत आहे। यामध्ये भाजप, शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत महायुतीतल्या स्थानिक पक्षांचाही सहभाग आहे। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अजून पूर्ण झाली नसली तरी भाजप आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी करण्याच्या तयारीत आहे। सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज।